श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत, स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध. परी माझा हा छंद, स्वामी समर्थ पुरविते. ज्यांच्यावर प्रसादे करून, मूढा होय शास्त्रज्ञान. त्या समर्थाचे चरण, वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था, वदवावे आपुल्या चरित्रा. श्रवणे श्रोतयांच्या चित्ता, ब्रह्मानंद प्राप्त होवे. सुरतरुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्याच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती, चोळाप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवरती, बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावचिया मनी, आम्हा विषयी भाव नसे. म्हणोनी तयाच्या नगरात, आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोनिया वाणी, चोळाप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी, तात्याप्रती सांगितले. ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, तेन जाय सिद्धीसी. परी पहावा प्रयत्न करो, ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे, भक्ती नाही अंतरी. दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी. प्रसन्न कैसे होतील, तयानी मजविली ढोंगे. आणि केली नाना सोंगे, भक्तिविन हटयोगे. स्वामी कृपा न होय, मग तात्यांनी काय केले. सप्तहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा, परितयाच्या वाड्यात. कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना, मल्हारराव नृपेने. पाठविले ज्या कार्यकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करोन, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने तो मंदमती. म्हणून योजिली कपट युक्ती, परी ते सिद्ध ते न जाय. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालोनी स्वामींची, तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट वदिती जाहली. मेन्यातुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले, परितितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्त वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्व त्रासी विचारिती, कोण जाते स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे, धन आणि अमोल रत्ने. देऊनी त्याजवळी नृपेने, आज्ञा दिदली जावया. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवीत. ती पाहोनी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहोनी डोळा, काय होते बोलले. अरे वेडे आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी, यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी, आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयाग केला, मल्हारराववरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले.
हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थाची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादिसिद्धा जगनायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णूची या मनिवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभं भवतु.